सन 2026-27चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळात सादर करणार आहेत। त्यापूर्वी सन 2025-26 या मावळत्या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल गुरुवारी सादर करण्यात आला। वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात हा अहवाल मांडला। देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारने मोठे फेरबदल केलेत। या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केला असून लवकरच या सर्व राज्यपालांचा शपथविधी पार पडणार आहे। तर मुंबई महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर प्रशासकीय राजवट संपली असून तब्बल 4 वर्षांनी शुक्रवारी स्थायी समितीची ही पहिली बैठक होणार आहे। या पहिल्या बैठकीसाठी कार्यक्रम पत्रिकेचं वितरण करण्यात आलं असून पहिल्या बैठकीसाठी तब्बल 59 प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आलेत। नवीन पूल, नाल्यांची दुरुस्ती, खर्चातील फेरफार, आरोग्य सेवा, प्रभाग स्तरावरचे खर्च अशा विविध विषयांवरील तब्बल 2800 कोटी रुपयांचे प्रस्ताव पहिल्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहेत। नाशिकच्या विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हाती भगवा धरलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे। नागपुरातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला धमकी आली आहे। सेवा केंद्राला बॉम्बने उडवण्याची ही धमकी आलेली आहे। मात्र सखोल तपासणीनंतर ही धमकी अफवा असल्याचं निष्पन्न झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।